देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तासही पुरेसा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात आगामी काळात अत्यंत मोठे फेरबदल होणार आहेत. येत्या काही दिवसातच विस्तार होण्याची चिन्ह दिसत असून राजकीय वर्तुळात या संभाव्य बदलांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या आगामी मंत्रिमंडळ पुनर्रचनेत साधारण 2 डझनहून अधिक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची किंवा काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रातील या मोठ्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे नेते, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. विरोधक जसे दावे करतायत त्याप्रमाणे खरंच फडणवीस दिल्लीत जाणार का? तसं झाल्यास शिंदेंचं नेमकं काय होणार या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेव्हापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होऊन राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका निभावणार असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रात जाणार नसल्याचं आणि महाराष्ट्रातच राहून राज्यकारभाराची धुरा सांभाळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीवारीवरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला असला तरी महायुतीमधील दुसरा महत्त्वाचा घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र या केंद्रीय फेरबदलामध्ये मोठी लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तासही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची आहे, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी झालेल्या मोठ्या घडामोडींमध्ये ज्याला राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर म्हटलं गेलं, उद्धव ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते. त्या ऐतिहासिक पक्षांतरामुळे लोकसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची खासदार संख्या ही 7 वरून थेट 13 वर पोहोचली आहे. खासदारांची संख्या जवळपास दुप्पट झाल्यामुळे साहजिकच शिंदे गटाचे राष्ट्रीय राजकारणातील आणि संसदेतील वजन प्रचंड वाढलंय. या वाढलेल्या राजकीय ताकदीच्या जोरावर एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या पक्षासाठी अतिरिक्त मंत्रिपदाची मागणी भाजप श्रेष्ठींकडे लावून धरली आहे. सध्याच्या घडीला केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे एकमेव मंत्री आहेत. ते राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. परंतु आता पक्षाची ताकद वाढल्यामुळे आगामी विस्तारात शिंदे गटाला किमान एक कॅबिनेट आणि एक अतिरिक्त राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची आणि चर्चेत असलेली बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी अत्यंत आघाडीवर आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये सामावून घेऊन त्यांच्याकडे एखादं महत्त्वाचं खातं सोपवलं जाण्याची शक्यता असून यामुळे शिंदे गटाची केंद्रातील पकड अधिक मजबूत होणार आहे. दुसरीकडे या मोठ्या फेरबदलांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज आणि जुन्या मंत्र्यांचा टांगा पलटी होण्याची म्हणजेच त्यांचं मंत्रिपद जाण्याची किंवा महत्त्वाची खाती काढून घेतली जाण्याची टांगती तलवार कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यात सर्व मंत्रालयांच्या कामकाजाचा अतिशय सखोल आढावा घेतला. ज्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत पक्ष नेतृत्व समाधानी नाही किंवा ज्यांच्या खात्यांमधील कामाच्या संथ गतीबद्दल सातत्यानं तक्रारी येत होत्या, अशा जवळपास 12 ते 13 विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो. संघटनात्मक कामासाठी किंवा आगामी राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा विचार करून काही मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवून पक्षाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. या उलट ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि ज्यांची प्रशासकीय पकड मजबूत आहे, अशा मंत्र्यांवर नवीन आणि अधिक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सोपवली जाईल. या फेरबदलाचा मुख्य उद्देश आगामी काळातील आव्हानं पेलण्यासाठी आणि प्रशासनात अधिक गतिशीलता आणण्यासाठी मंत्रिमंडळाला नवा चेहरा देणं हाच आहे. महाराष्ट्रातील महायुतीचा तिसरा महत्त्वाचा घटक असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठी संधी मिळण्याची चिन्ह आहेत. महायुतीमधील समतोल राखण्यासाठी आणि आगामी राजकीय समीकरणांचा विचार करता अजित पवार गटाला केंद्रात एक मानाचं राज्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट पद दिलं जाऊ शकतं.
तसं झाल्यास महाराष्ट्रातील महायुतीची केंद्रातील ताकद आणखी वाढेल आणि तिन्ही पक्षांना दिल्लीच्या सत्तेत थेट भागीदारी मिळेल. त्याचवेळी महाराष्ट्रात नुकत्याच लागू झालेल्या नवीन प्रशासकीय नियमानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या नवीन नियमांमुळे मुख्यमंत्र्यांना कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचे निर्णय बदलण्याचे किंवा त्यांना स्थगिती देण्याचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे फडणवीस हे केवळ महाराष्ट्रातच राहणार नाहीत, तर राज्यातील संपूर्ण प्रशासनावर आणि महायुतीच्या सरकारवर त्यांची पकड आधीपेक्षा कित्येक पटीनं अधिक मजबूत होणार आहे. दिल्लीत होणाऱ्या या 2 डझनाहून अधिक मंत्र्यांच्या फेरबदलाच्या वादळात महाराष्ट्रातील शिंदेंचं स्थान मजबूत होत असल्याचं दिसून येत आहे. फडणवीस हे केंद्रात न जाता महाराष्ट्राचं नेतृत्व अधिक आक्रमकपणे सांभाळणार आहेत असंही सांगितलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून मात्र सतत फडणवीसांच्या दिल्ली इनिंगची चर्चा सुरू आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाढलेल्या खासदार संख्येमुळे केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदासह मोठी राजकीय लॉटरी लागणार आहे. कामगिरी खराब असलेल्या काही केंद्रीय मंत्र्यांचं पद जाण्याची पूर्ण शक्यता असली तरी महाराष्ट्रातील महायुतीसाठी हा आगामी केंद्रीय विस्तार अत्यंत फायद्याचा आणि त्यांची राजकीय ताकद वाढवणारा ठरणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.